महेश आईला दवाखान्यात ॲडमिट करून आलं. कसं वाटलं मग आई? आता ही 4थी सलाईन आहे, ही संपल्याच्या नंतर मग आम्ही घरी जाणार. ॲक्च्युली बँक बंद झाली आहे, मी मध्ये गेलो तेव्हा बँक चालू होती. चल बाय. आईच्या हाताला परत गुड नाईट. त्या तिथे ॲक्सिडेंट झाला, ही गाडी बघा चालली निघून. मित्रांनो जस्ट आपण आलोय बिर्याणी खायला लातूरमध्ये. गाईस लातूर रेल्वे स्टेशन लुकिंग सो सेक्सी. गुड मॉर्निंग गाईस, आणि मी जस्ट आपल्या घरी पोहोचलो. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम बॅक अगेन. रात्री नानाच्या काकूच्या इकडे खूप सारी मस्ती केल्याच्या नंतर घरी आलं, झोपलो आणि आता सकाळी उठलोय. महेश आईला दवाखान्यात ॲडमिट करून आलं. तिला आता सध्या 2 सलाईन लावल्यात आणि आता मी आंघोळ केलो. मी जातो आणि बघू, जर सलाईन संपलेले असतील तर मग मी आईला इकडे घरी घेऊन येतो. अजून मे बी आईला 2-3 सलाईन लावायच्यात, कारण आईला टायफॉईड या मलेरिया काहीतरी झालं आहे. बघूयात. आणि आज आपल्याला रिटर्न जायचं आहे आणि मी सगळे व्हिडिओ आता एक लगट अपलोड करून देईल मुंबईला गेल्याच्या नंतर. उद्या जेव्हा पोहोचेल तेव्हा एडिटिंग करून. सो स्टे ट्यून. धाड 5-6 व्हिडिओ येतील आपले. आणि दॅट्स इट. जातो मी आईकडे आणि बघू आई कशी आहे दवाखान्यामध्ये. बाय. काल आपण ज्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो त्या मॅडमची पण तुम्हाला मी म्हणजे ओळख करून देतो. त्या आपल्या गुंजट मॅडम आहेत. आई तिकडेच दाखवते नेहमी. आणि ही जी मागे दिसते ती माझी जिल्हा परिषद झेडपी शाळा. आणि हे जे दिसतं हर्षल हेल्थ क्लब, ही जुनी जिम आहे. आणि नवीन जिम जी होती ती किल्लारी पाटीवरची होती. हे समोर आपल्या मित्राचं ट्रॅक्टर आणि मित्राचं घर आहे सचिन, जो लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. आणि हा आहे समोर आपला हॉस्पिटल, गुंजोटे नर्सिंग होम. मी आता जातोय घरी जातो, पैसे घेतो. पार्टीवर जाऊन मला परत ॲपल घेऊन यायचं. तसं ॲपल शेक बनवून आईला द्यायचं आहे, कारण अजून 2 तास तरी आईला तिथे म्हणजे बसावं लागेल. आणि ही जी तुम्हाला दिसते ही नवीन SBIची बँक आहे. इकडे पण मला जायचं. गाईस ORSL पण घेतलंय, चिक्कू घेतलेत, ॲपल घेतलेत. कसं वाटलं मग आई? मित्रांनो, माझ्या बापाने कमवलेले पैसे आई एवढे होते इकडे. ॲक्च्युली काही नाही आहे. आता ही 4थी सलाईन आहे, ही संपल्याच्या नंतर मग आम्ही घरी जाणार. ॲक्च्युली बँक बंद झाली आहे, मी मध्ये गेलो तेव्हा बँक चालू होती. आणि माझं ऑलमोस्ट नेट बँकिंगचं काम झालं आहे सगळं. आणि आधार कार्डची प्रिंट इथे मध्ये द्यायची आहे, तर ती मी आता सबमिट करायला चाललो आहे. खूप मोठी बँक आहे. जस्ट घरी आलो. खूप गरम होतं इकडे, खूप म्हणजे खूप. SBIमध्ये जरा चांगलं वाटत होतं. तिकडे 15-20 मिनटं लागले, आपलं काम झालं आणि परत घरी आलो आहे. आता बॅग वगैरे पॅक केले आणि थोडासा आराम करतो. मस्त 2 तासाची झोप झाली, जेवण केलं आणि आता आपण चाललो आहे आपल्या गावा मुंबईला. आणि आई रडते. हे चला आई, बाय बाय, गुड नाईट. 1 बॅग आणि 2 बॅग परत सेम बॅग घेऊन चाललो आहे. चल बाय. आईच्या हाताला परत गुड नाईट. बाय बाय गाईस, बाय. मित्रांनो, इथे आता जस्ट ॲक्सिडेंट झाले. कारचं ना खालचं बंपर पूर्ण निघालंय. त्या तिथे ॲक्सिडेंट झाला, ही गाडी बघा चालली निघून.
मित्रांनो जस्ट आपण आलो आहे बिर्याणी खायला लातूरमध्ये आणि बिर्याणी खाऊन आपल्याला परत रेल्वे स्टेशनला जायचं आहे. आणि हा आहे शेरवा, एक नंबर. गाइस, लातूर रेल्वे स्टेशन लुकिंग सो सेक्सी. आणि मी जस्ट आपल्या घरी पोहोचलो आहे. ॲक्च्युली काल संध्याकाळी घरातून निघालो, बस भेटली, बस पण एक नंबर होती, जागा भेटली. त्याच्यानंतर तिथून उतरून मी डायरेक्ट बस स्टॉपला गेलो. बस स्टॉपला उतरून मी गेलो बिर्याणी खाण्यासाठी, कारण खूप दिवस झाले बिर्याणी खाऊन. सो मी बिर्याणी घेतली आणि बिर्याणी एक नंबर होती. मग तिथून मी गेलो शिवाजी चौकामध्ये रिक्षा पकडली आणि रिक्षाने मी गेलो लातूरच्या रेल्वे स्टेशनला. लातूर रेल्वे स्टेशनला गेल्याच्यानंतर बघितलं लातूर रेल्वे स्टेशन खूप सुधारलं आहे. सगळीकडे सिमेंटचे आता म्हणजे खाली लेअरिंग करण्यात आलेली आहे आणि सिमेंटचे रोड आहेत. आणि नंतर लातूर स्टेशनला खूप सारी लाईटिंग केलेली आहे. असं लातूर स्टेशन असं वाटतं की एखादं मुंबईचं मेट्रो रेल्वे स्टेशन झालं आहे असं वाटतं. आणि मग नंतर मी माझं जे तात्काळ वेटिंग तिकीट होतं ते कन्फर्म झालेलं आणि मला मिडल बर्थ भेटलेला. तर मस्त मिडल बर्थवरती रात्रभर झोपून आता मी मुंबईमध्ये पोहोचलो आहे. आणि दॅट्स इट. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि टिल देन स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय, गुड नाईट.